आपली सून ही सियासारखी नको रे बाबा, हे मी म्हणत नाहीये. देशभरातील बहुतांश पालकांनी आता याचा धसका घेतलाय. केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर लग्न जुळवताना पालकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. बरं, लग्नाआधी आता फक्त पत्रिका पाहिली जात नाही, तर व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, बँक अकाउंट, जुने प्रेम संबंध आणि अगदी सिक्रेट चौकशीही केली जाते. कारण काय? कारण केतन अग्रवाल प्रकरणानंतर पालकांना आता एकच भीती वाटते, आपण मुलगा मुलगी लग्नाला देतोय की मृत्यूच्या सापळ्यात. एका देशभर गाजलेल्या हत्येच्या प्रकरणानंतर देशभरातील अरेंज मॅरेजचं पूर्ण गणितच कसं बदललंय आणि तुम्ही स्वतः याबाबत कशी खबरदारी घेऊ शकता याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. आता तुम्ही कल्पना करा, तुम्ही पालक आहात, तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरतंय. समोरचं कुटुंब श्रीमंत आहे, मुलगा चांगल्या कंपनीत आहे, पगार लाखोमध्ये आहे, घर आहे, गाडी आहे आणि हेच तर हवं असतं ना कोण्याही मुलीच्या घरच्यांना. पण त्याचं दुसरं आयुष्य तुम्हाला माहिती आहे का? आता त्याला व्यसन आहे का, कर्ज आहे का, या गोष्टी तर दुय्यम झाल्या. तो सर्वात आधी पडणारा प्रश्न म्हणजे त्याचं दुसरं प्रेमसंबंध आहे का. आणि म्हणूनच देशात आता पत्रिकेपेक्षा डिटेक्टिव्ह रिपोर्ट महत्त्वाचा ठरत चाललेला आहे. महाराष्ट्रात गाजलेल्या केतन अग्रवाल हत्येच्या आरोपातील प्रकरणानं अनेक पालकांना हादरवून सोडलं. पोलिसांच्या आरोपांनुसार लोहगड किल्ल्याजवळ केतन अग्रवाल याचा मृतदेह सापडला. या प्रकरणात होणारी सून, होणारी पत्नी सिया गोयल हीच या अग्रवाल घरांवर काळ घेऊन आली. इतर आरोपींना अटक झाली आहे, तपास सुरू आहे. आर्थिक कारण, नातेसंबंध आणि कथित कट अशा विविध बाजूंना चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा खटला अद्याप न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयानं दोष निश्चित केलेला नाही आहे. पण या एका प्रकरणानं अनेक पालकांच्या मनात अशी कमालीची भीती निर्माण केली आहे आणि याच भीतीमुळे अरेंज मॅरेजचं चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. आता तुम्हाला आठवत असेल, पूर्वी पत्रिका जुळवली जायची, पण आता प्रायव्हेट डिटेक्टिव्ह जुळवला जातोय. आज उच्च मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा कुटुंबांमध्ये लग्न ठरण्यापूर्वी खाजगी गुप्तहेर नेमले जात आहेत. आणि हे खाजगी गुप्तहेर काय माहिती तपासतात बरं? तर ते तपासतात मुलाचा खरंच तेवढा पगार आहे का, बँकेचं कर्ज किती आहे, व्यसन वगैरे आहे का बाबा त्याला, आधी प्रेम प्रकरण होतं का, आणि ते प्रेम प्रकरण होतं तर कसं तुटलं, आता दुसरं रिलेशनशिप वगैरे काही आहे का, मित्र परिवार कसा आहे, कोणासोबत बसतो, कोणासोबत उठतो, कुठे जातो, कसा बोलतो, सोशल मीडियावरचं आयुष्य आणि खरं आयुष्य एकसारखं आहे का, की सोशल मीडियावर दिखाव्याची जिंदगी वेगळी आणि जगण्याची जिंदगी वेगळी. अशी काही प्रकरणं हे डिटेक्टिव्ह तपासतात. सोबतच लैंगिक कलाबाबतही माहिती काही बाबींमध्ये शोधली जाते असं गुप्तहेर सांगतात. म्हणजे लग्नाआधी अक्षरशः सिक्रेट व्हेरिफिकेशन सुरू आहे बरं. आता याचा सायकोलॉजी अँगल देखील काही आहे, तोही मी समजावून सांगतो तुम्हाला. आता असं आहे, एवढे गुन्हे वाढत चालले आहेत. आपल्याला तसं आता वाटायला लागलाय, जेव्हा एखादी घटना देशभर चर्चेत येते, देशभर न्यूजमध्ये दिसते, सोशल मीडियावर व्हायरल होते, तेव्हा आपल्या मेंदूला अशा घटना खूप जास्त घडत आहे असं वाटू लागतं. यालाच मानसशास्त्रामध्ये अवेलेबिलिटी बायस असं म्हटलं जातं. म्हणजे भीती वास्तवापेक्षा मोठी वाटू लागते. वास्तव तसं नसतं, पण भीती ही आपल्याला त्यापेक्षा अधिक वाटते. पण भीती वाटते म्हणून डिटेक्टिव्ह नेमणं चुकीचं आहे का? तर मुळीच नाही आहे. कारण लग्न हा भावनांचा निर्णय असला तरीही तो आयुष्यातील सर्वात मोठा कायदेशीर, आर्थिक आणि सामाजिक निर्णय सुद्धा आहे. आता तुम्ही जर लग्न करणार असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे ते पण सांगतो. जर अरेंज मॅरेज करत असाल तर फक्त फोटो पाहू नका, फक्त पगार पाहू नका, फक्त पत्रिका पाहू नका. नोकरी तपासा, शिक्षण पडताळा, सोशल मीडिया पहा, आर्थिक स्थिती समजून घ्या, विचार कसे आहे समजून घ्या, फ्युचर गोल्स काय आहेत त्यावरही लक्ष द्या. सोबतच मित्रपरिवार जाणून घ्या आणि शक्य झालंच तर विश्वासार्ह बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करा. कारण आजकाल लग्न जुळवायला 5 मिनिटं लागतात, पण माणूस ओळखायला अनेकदा 5 वर्षही पुरत नाहीत बरं. आणि म्हणून या निमित्ताने एक गोष्ट म्हणावीशी वाटते. पूर्वी लोक म्हणायचे पत्रिका जुळली की लग्न ठरलं, पण काळ आता बदललाय. आता असं झालंय की बॅकग्राऊंड जुळलं तरच लग्न ठरेल. कारण सुंदर लग्नापेक्षा सुरक्षित आयुष्य जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे ही माहिती तुमच्या लग्न करू पाहणाऱ्या मित्राला लगेच शेअर करा आणि याबाबत तुमचं काय मत आहे हे देखील कमेंट करून सांगा. भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. नमस्कार.